हर्षिक. थँक्यू सो मच कल्याण डोंबिवली समालोचन अध्यक्ष विनोदजी पाटील सर. त्यांचं मार्गदर्शन नेहमी आम्हाला राहिलं आहे. कारण जेव्हा जेव्हा एखादा नवोदित समालोचक असतो तेव्हा त्याला जेव्हा जेव्हा खरं तर मार्गदर्शन मिळतो तेव्हा त्याला पुढे जाण्याची ताकद मिळते. आणि आम्ही जेव्हा नवोदित होतो तेव्हा विनोद पाटील सरांकडे आम्हाला शिकण्यासारखं भरपूर काही होतं. आणि जर आम्ही ते 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 आमच्यासोबत जेव्हा जेव्हा असतात तेव्हा त्यांना आम्ही मार्गदर्शक म्हणत असतो. कारण प्रत्येक एखाद्या कलाकाराला एखाद्या कलेमध्ये पुढे जाण्यासाठी मग कोणाला तरी ऐकावं लागतं, कोणाला तरी फॉलो करायचं असतं. आम्ही अनेक वर्ष विनोददादा पाटील यांना फॉलो केलेलं आहे. त्यांच्या क्रिकेटमधली ती शुद्धता, शब्दरचना, खरं तर पेशाने ते समालोचक जरूर आहेत, परंतु त्यांची आवड लेखनी आहे. ठाणे जिल्ह्याची शान हे संगीत तुम्ही ऐकलं असेल तर त्यांच्याच लेखनीतून आलं. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये विविध तुम्हाला संगीतं पाहायला मिळाली जी क्रिकेटवरती आधारित, परंतु त्या संगीताला भरपूर प्रेम मिळालं. आणि आता थोड्याच दिवसानंतर अजून एक त्यांचं संगीत येणार आहे. सो तुमच्यासमोर ते जरूर ते पब्लिश करतील, तेही संगीताला तुम्ही प्रेम द्या. असे आमचे मार्गदर्शक विनोदजी पाटील सर, तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्समध्ये असणं गरजेचंच आहे. एक 12th मॅन या ठिकाणी आहे टीम दिवेचा, परंतु मोठी देसाई तुमचा 12th मॅन नाही आहे. ऑलरेडी तुम्हाला 3 बॉलची पॅनल्टी मिळाली आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी नव्हते, सो तुम्हाला 3 बॉलची पॅनल्टी मिळाली आहे. जर तुमचा 12th मॅन आता कॉम्बॉक्समध्ये नसेल तर अजून पॅनल्टी इम्प्लिमेंट करण्यात येईल. सो प्लीज तुमचा 12th मॅन लगेचच पाठवा. आजच्या दिवसातील शेवटची मॅच सामना क्रमांक 4 मोठी देसाई आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश कृपा दिवा या टीममध्ये ही आता मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या 3 मॅचचा आपण प्रवास केला आहे. त्या 3 मॅचेसमध्ये तुम्ही बघितलं तर पहिल्या मॅचमध्ये धावा डिफेंड झाल्या, दुसऱ्या मॅचमध्ये धावा चेस झाल्या, तिसऱ्या मॅचमध्ये धावा तुम्हाला डिफेंड होताना पाहायला मिळाला. आणि जय हनुमान मोठी देसाई आणि श्री गणेश कृपा दिवा तुम्हाला सध्या तरी पाहायला मिळेल, तो म्हणजेच आजच्या दिवसातल्या या शेवटच्या मॅचमध्ये. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. तुम्ही स्ट्रायकिंग एंडवरती बघताय जितेश पाटील आणि वरून ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. तर दुसऱ्या बाजूला गतवर्षी या गोलंदाजाच्या नावावरती खरं तर वेगळा रेकॉर्ड होता सूरज चौथे, तोच आता दिवाच्या माध्यमातून पहिल्या षटकासाठी झाला तयार. देऊया दोन टीमला शुभेच्छा. पहिलाच बॉल पंच केलाय, सुंदर फटका, स्वीपर कव्हरला फिल्डर नाहीयेत, इनफिल्डला क्लिअर करत असताना पॉवर प्लेचा योग्य वापर, बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती धावा 4. पंच करण्यात आला. आपण रोशन जर विचार केला ना तर प्रत्येक मॅचच्या पहिल्या डावाची सुरुवात अशीच झाली आहे. कारण जेव्हा उंबारली खेळत होता तेव्हाही आपण बघितलं तर पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. हेदूटने खेळत होता तेव्हाही चौकार आला, उत्तर शिवची बॅटिंग आली तेव्हाही चौकार पाहायला मिळाला. आणि आजदे संघासमोर डावडी खेळत होता तेव्हाही असेच सुरुवात तुम्ही बघितली. कारण प्रिव्हियस मॅचमध्ये सुरुवातीला बॅटिंग केली दावडीने, तेव्हा रवीच्या बॅटमधून चौकाराने सुरुवात झाली होती. आणि या मॅचमध्ये जितेश पाटीलच्या बॅटमधून चौकाराने सुरुवात होती डावाची. पहिल्या बॉलवरती चौकार, मोठ्या फटक्याने सुरुवात केली आहे. सूरज चौथेच्या विरोधात हा पहिला चौकार जितेश पाटीलच्या बॅटमधून आणि चौकाराने खातं ओपन झालंय. राऊंड द विकेट. आणि इथनं घडलं काय, टप्पा पडल्यानंतर आपण बघितलं तर प्लेस करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल अगदी स्टंपवरती, फलंदाज होईल बाद. चौकारचं प्रत्युत्तर सूरज चौथे देत असताना जितेश बाद. रिप्ले आपण बघतोय समोर, खरं तर फक्त दिशा द्यायची होती परंतु प्ले डाऊन झाले. बॅटची इनर एज आणि बॉल आपण बघितलं तर परफेक्टली स्टंपवरती लागत असताना चौकारानंतर थोडंसं शांत ठेवायचं होतं जितेशला, कारण काहीशा खेळाडूची अनुपस्थित आहे. आणि 12वा खेळाडू जेव्हा चिमुकला या ठिकाणी आला तेव्हा त्यांनी सरळ सांगितलं की टीममध्ये सध्या तरी 8च जण उपस्थित आहेत, त्याच्यामुळे सध्या तरी थोडीशी बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस करण्यात आली आहे. आणि तर आपल्याला पाहायला मिळाला असता संदेश, त्याच्यानंतर मयूरही पाहायला मिळाला असता, परंतु आज खरं तर ते खेळाडू आपण बघताय तो उपस्थित नाही आहे. त्याच्यामुळेच ही बॅटिंग ऑर्डरमध्ये आपण बघतोय तर सध्या तरी
जितेश आणि वरुण यांना पाठवण्यात आलं होतं आणि सुमित पाटील आता पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवला. चौकाराचं प्रत्युत्तर चांगलं दिलं. सूरज नेहमी विकेट टू विकेट बॉलिंग करत असतो आणि याच खेळाडूच्या नावावरती लेग बिफोर विकेटची खरं तर हॅट्रिक आहे या टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. आताही चांगला बॉल पण तू ग्लान्स करण्याचा प्रयत्न बॉलरमध्ये आणि थर्ड अटेम्प्टमध्ये कॅच पकडण्यात आली. स्पेक्टॅक्युलर कॅच. असं वाटलं की कॅच फिनिश होणार नाही परंतु 2 अटेम्प्ट घेतले त्याने आणि कॅच पकडली. ॲक्शन रिप्ले आपण बघूया. इंटरेस्टिंग आहे ॲक्शन रिप्ले. ग्लान्स करण्याचा प्रयत्न खरं तर ग्लान्सही केला होता परंतु आपण पहा किती सुंदर फिल्डिंग झाली. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड आणि थर्ड अटेम्प्टमध्ये कॅच पकडण्यात आली. जर त्या बॉलला आपण बघितलं फील्ड करत असेल फिल्डर त्या ठिकाणी भावेश होते. कौतुक करेन भावेशचं की शॉट बॅकर स्क्वेअर लेगला ते फिल्डिंग करत होते. बॉल जसा हातामध्ये आला कॅच पकडण्याची काहीतरी वेगळी शैली तुम्ही बघितली. शैली नव्हे तर त्याला अटेम्प्ट करताना ते तुम्ही बघितलं. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये त्याने कॅच पकडली आणि भावेशच्या या सुंदर क्षेत्ररक्षणामुळे सुमित मैदानाच्या बाहेर परतला आणि दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना तिसऱ्या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळाला. सुंदर फिल्डिंग. तर क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्त्वाची फिल्डिंग ही असते. तुम्ही ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर जेवढं महत्त्व तुम्हाला नसतं तेवढं फिल्डरला महत्त्वाचं असतं आणि भावेश सध्या तरी ती इम्पॉर्टन्सी दाखवत असताना सुमितची विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये पियुष. 4 धावा 2 विकेट. याच ओव्हरमध्ये 2 विकेट मिळाल्या सूरजला. आता यॉर्कर बॉल बॅक टू द बॉलर खेळले परंतु मिड ऑन त्या ठिकाणी त्याने डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर केला. डायरेक्ट हिट मिस झाला. मिड ऑन होता पॉवर प्लेमध्ये कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर विकेट बघितली प्लेडॉनच्या माध्यमातून. जितेश मैदानाच्या बाहेर गेला. वरून अजूनही नॉन स्ट्राईक रेडवरती आहे कारण सुमितचं लवकर जाणं हे कुठेतरी दबावामध्ये टाकण्यासारखं आहे. त्याच्यानंतर आपण ही सिंगल बघितली. ऑन साईडला खेळायचं होतं, हुक करायचं होतं, टप्पा पडला, गती होती. पडल्यानंतर थोडासा बाउन्स बॉल तुम्ही बघितला जो मागे खेळायचा होता परंतु खेळू दिलं नाही. जो अनुमान त्याने लावला होता की बॉल मागे खेळू त्या अनुमानाला कुठेतरी थांबवण्यात आलं आणि सूरजचा हा 5वा बॉल जिथे डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळाला याच ओव्हरमध्ये. 5 धावा 2 विकेट आणि शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या या पहिल्या ओव्हरमधला. राऊंड द विकेट लांबून खेचला बॉल परंतु हवेमध्ये बॉल पुन्हा एकदा डाऊन दी बॉल फिल्डर आणि आताही मिस्टेक नाहीये. तोच फिल्डर होता ज्याने अप्रतिम कॅच पकडली. सुमितला त्याने परतवलं आणि आता ही चांगली कॅच पकडत असताना या ओव्हरमध्ये तब्बल 3 विकेट. वरूनही मैदानाच्या बाहेर 5 या धावसंख्येवरती लागणारा झटका तिसरा. आम्ही थोडं करतो कारण लाईव्ह अपडेटिंग वरती एक सिंगल ॲड होती. असं वाटलं की एक सिंगल बनली आहे परंतु आमचे जे लेखी स्कोरर आहेत आमच्या समोर सध्या तरी हिमेश म्हात्रे त्यांनी सांगितलं की 4च धावा आहेत आणि लगेचच ग्राउंडमधून एक फिल्डरचा आवाज आला की पहिला बॉलवरती चौकार तो वगळता एकही धाव नाही आहे. पॉवर पॅक बॉलिंग. खरं तर सूरज चौथे नेहमी विकेट टेकर बॉलर राहिला आहे कारण गतवर्षी त्याची कामगिरी तुम्ही बघितली असेल. त्याच्या नावावरती रेकॉर्ड आहे. कल्याण डोंबिवली इतिहासामध्ये पहिला तो गोलंदाज असा राहिला ज्याने खरं तर लेग बिफोर ही खरं तर हॅट्रिक केली होती. भिवंडी विभागामध्ये तुम्ही बघितलं सरवलीचा गोलंदाज जो होता सरवलीच्या बॉलरच्या खरं तर माध्यमातून पहिली बोल्ड हॅट्रिक तुम्ही बघितली होती आणि कल्याण डोंबिवली क्रिकेटच्या इतिहासामध्ये सूरज चौथे एकमेव असा बॉलर ज्याच्यावरती लेग बिफोर विकेट ही खरं तर हॅट्रिक ज्याच्या नावावरती आहे. त्यानेच पहिली खरं तर 4 धावा त्यांनी खर्च केला. विकेट आल्या 3 विकेट महत्त्वाच्या कारण सुरुवातीला जेव्हा आपण टॉप ऑर्डर ढासलो होतो ना तर एक वेगळा कॉन्फिडन्स असतो. फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न करण्यात आला. आता वरून होता ऑन साईडला चालला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेगला बॉलची अडवणूक केली जाते. तिथून फेके जर आपण बघितली तर पुन्हा एकदा विकेट कीपर एंडला येत असताना तिथून आपल्याला पाहायला मिळते सिंगल आणि सिंगलने टीमची धावसंख्या 5. या मॅचमध्ये मी तर म्हणेन आता पार्टनरशिपची गरज आहे कारण सुरुवातीला 3 विकेट पडल्यात त्याचा ऑलरेडी दबाव सहन करतोय मोठी देसाई खरं तर शेवटपर्यंत न सामना सोडणारी टीम आहे
त्याच्यामुळे सुरुवातीला दबाव पडलाय ना, त्या दबावातून बाहेर निघण्यासाठी पार्टनरशिपची गरज आहे. ओव्हर द विकेट लांबून खेचलाय बॉल मध्ये, इथे विकेट मिळू शकते. फिल्डर बघतोय परंतु एक फिल्डर पाठमोरा, दुसऱ्या बाजूला लॉंग ऑन वरून आले फिल्डर आणि त्यांनी पकडली गेली कॅच. याच इनिंग मध्ये चौथा फलंदाज मैदानाच्या बाहेर. ॲक्शन रिप्ले आपण बघितलं असेल की लांबून खेचण्याचा प्रयत्न भूषण तुम्हाला पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 2 मध्ये लांबून खेचायचं होतं, या बॉलला खेचता आलं नाही. आकाश होते त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडवरती, कारण सिंगल बनून वरूनची स्ट्राईक चेंज झाली होती. आकाश ऑन साईडला खरं तर खेचण्याचा जो प्रयत्न त्याचा होता तो प्रयत्न कुठेतरी फसला. तिथे आपल्याला विकेट पाहायला मिळाली. या इनिंगमधली चौथी विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना आणि आता तनिष मात्रे स्ट्रायकिंग एंडवर फक्त दिशा दिली आहे. बॉल चाललाय फाईन लेगच्या अगदी फिल्डरच्या समोरून खूपच वेगाने. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय डीप फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. संघर्षमय चौकार. फक्त वापर केला, बॉल लेग स्टंप वरती होता, फक्त क्रॉस करत असताना बॅट बॉल फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकार आलाय. हा पहिला संघर्षमय चौकार आलाय. पहिला बॉलवरती बाउंड्री, त्याच्यानंतर 3 विकेट तुम्ही बघितले, ते षटक होतं सूरज चौथेचं. परंतु आता भूषण आला ओव्हर नंबर 2 मध्ये पहिली विकेट आणि त्याच्यानंतर त्याच्या विरोधातही एक चौकार आलाय. कमी गतीचा बॉल परंतु लॉफ केलाय, परंतु तेवढासा बॉल लांब जाऊ शकला नाही कारण एनर्जी थोडीशी कमी होती. परंतु इथनं मिस्टामिंग स्ट्रोक असताना सुमित त्या ठिकाणी होते, पकडली गेली कॅच आणि अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. लागणारा या इनिंग मधला हा 5वा झटका टीम मोठी देसाईला. पर्यंतच्या ओव्हरमध्ये चांगली अचीवमेंट आहे. सूरज चौथेचे 3 विकेट, भूषणने आतापर्यंत बॉल फेकल्या 4, धावा खर्च केल्यात 5 आणि त्यांनी 2 विकेट मिळवल्यात. अर्ली विकेट जेव्हा जेव्हा आपल्या टीमचे पडतात तेव्हा पुढे जाऊन तो दबाव वाढत असतो आणि आता दबाव जास्तच वाढला टीम मोठी देसाईवर. नवीन बॅटर हार्दिक, त्याच्यासमोर यॉर्कर बॉल, परंतु शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर. जो डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु बॉल मागे चाललाय. तिथे डायरेक्ट हिट मिस झाला, त्या कारणास्तव बॉल मागे जात असताना फिल्डरने त्या बॉलला अडवलं. बॅकअपला जे फिल्डर होते दूरवरती, त्याचा बेनिफिट मिळाला. हार्दिकचं अकाउंट 2 धावेने ओपन झालंय आणि या 2 धावेने टीमची धावसंख्या 11. आतापर्यंतच्या टॉप ऑर्डरला पूर्णपणे मी तर म्हणेन ढासळण्याचं काम 2 बॉलरने खूप चांगलं केलंय, कारण 5 फलंदाज बाद झाल्यात. निम्मा संघ मैदानाच्या, अर्धा संघ बघतोय तर मैदानाच्या बाहेर आहे, जिथे आपल्याला जितेश बाद होताना पाहायला मिळाला. सुमिती बाद झाला, पियुष बाद झाला, आकाश बाद झाले, तनिष आणि आता हार्दिक आलाय. हार्दिकच्या बॅटमधून चांगला फटका, अगदी एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर नव्हता, पॉवर प्लेला खरं तर योग्य उत्तर देण्यासाठी हार्दिकच्या बॅटमधला हा फटका महत्त्वपूर्ण राहिला आणि बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या संपतीनंतर टीमची धावसंख्या 5 गडी बाद 15. यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या लॉटमध्ये खरं तर ज्या आपण लॉट नुसार मॅचेस बघितल्या आजच्या दिवसामध्ये कोणत्याही टीमला ॲडजस्टमेंट नाही आहे. सो यानंतरची मॅच सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी आणि योगेश पवार प्रतिष्ठान गावदी उंबारली दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. अन्यथा या मॅचमध्ये दोन्ही टीमचे जसे 3 बॉल कमी करण्यात आलेत ते नियम सगळ्यांना लागू आहेत. तुमचा कॅप्टन उपस्थित नसेल तर तुम्हाला पेनल्टी मिळेल. सो विनंती करेन दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच योगेश पवार प्रतिष्ठान गावदी उंबारली
आणि सतरंगी क्रिकेट संघ हेदुटणे बी दोन टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या फक्त 15. विकेट गेल्यात 5. कोणताही खेळाडू जास्त टिकू शकला नाही, कारण जितेश चौकार ज्याच्या बॅटमधून आला त्याला लगेचच दुसऱ्या बॉलवरती बाद केलं. सूरज चौथेच्या नावावरती ती विकेट राहिली. वरून अजूनही मैदानाच्या आतमध्ये वरून खरं तर आघाडीला गेला होता, परंतु तो फक्त एकच बॉल खेळलाय. त्याच्या बॅटमधून फक्त सिंगल आपल्याला पाहायला मिळाली आणि आता अनिकेत समोर या इनिंगमधला तो दुसरा बॉल खेळेल. राऊंड द विकेट समोर ऑन द राईट फटका, पण तो डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल. आताही लॉंग ऑफला कोणती मिस्टेक नाहीये. इथे फसला वरून आणि वरून मैदानाच्या बाहेर जात असताना लागणारा झटका 6वा. दयनीय अवस्था. 3 मॅचमध्ये असं समीकरण तुम्ही बघितलंच नाही, कारण सातत्याने मैदानाच्या आतमध्ये पार्टनरशिप झाल्या. 2 मॅचमध्ये चांगल्या पार्टनरशिप तुम्ही बघितल्या, परंतु या मॅचमध्ये पार्टनरशिप न झाल्या कारणाने वारंवार विकेट येत आहेत. म्हणून सध्या तरी ही सिच्युएशन आपण बघतायत. तर असं वाटतं की आता जो आमचा 12th मॅन आहे त्या 12th मॅनला पण बॅटिंगसाठी कदाचित संधी आता मिळू शकते, कारण आतापर्यंत गडी जर आपण बघितले तर गमावलेत 6. म्हणजेच आता मैदानाच्या आतमध्ये 8व्या क्रमांकाचा खेळाडू आलाय प्रणय. राऊंड द विकेट. इथेही चांगला बॉल, अगेन स्विंग खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आपण असं नेहमी म्हणतो की दबाव ही कशी गोष्ट जी रती महारथी यांच्या पायाखालची सुद्धा जमीन हळवून जाते. आणि संदेश नसणं, अजय नाहीये, प्रेम नाही, खरं तर मयूर नाहीये, त्याच्यामुळे आपण बघता ही कंडिशन. ओपनर चांगले काम करत असतात मोठी देसाईचे, परंतु आज काहीशा खेळाडूशी अनुपस्थिती आहे, त्याच्यामुळे सध्या तरी ही सिच्युएशन आपण थोडीशी अंगळत येताना बघताय. मोठी देसाईच्या सिंगलने टीमची धावसंख्या 16. राऊंड द विकेट. समोर फक्त पुश करायचं होतं, परंतु गती होती ती स्लो. टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्नही झाला. गोलंदाज आपण अनिकेतला बघताय. पहिल्याच बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर डॉट बॉल, सिंगल, डॉट बॉल. 4 बॉल आतापर्यंत फेकल्यात अनिकेतने आणि 4 बॉलमध्ये 1 विकेट आणि फक्त 1च धाव खर्च केली आहे या 3ऱ्या ओव्हरमध्ये. राऊंड द विकेट. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न, बॉल मागे चाललाय खूपच वेगाने, आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर प्रयत्न करतोय शॉट थर्डमॅनचा, परंतु त्याच्याही अगोदर बॉल चालला बॉर्डरांच्या बाहेर. अजून एक संघर्षमय चौकार येत असताना मोठी देसाईच्या स्कोर. सांगितलं होतं की टीम मध्ये फक्त 8 खेळाडू आहेत, परंतु आता बघूयात काहीशे खेळाडू आहेत का. 12वा खेळाडू आमचा उत्सुक आहे, त्याला कदाचित बॅटिंग मिळेल म्हणून आम्ही त्याला प्रमोट करतोय, कारण त्याला मोटिवेशन करतोय की आता कदाचित तुझी एंट्री होऊ शकते मैदानाच्या आतमध्ये. परंतु बघूया. आमच्यासोबत 12th मॅनच्या भूमिकेमध्ये वेदांत नावही सांगायला घाबरतोय, पण आहे वेदांत. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 21. खरं तर अशी सिच्युएशन असते जेव्हा आपल्या टीममधून आपल्याला पर्याय म्हणून यूज केलं जातं, तेव्हा कधी कधी खेळाडूंच्या अनुपस्थितीने आपण मैदानाच्या आतमध्ये जातो. मग तेव्हा चांगला परफॉर्म झाला ना, मग कधी कधी टीमचे कॅप्टन त्या खेळाडूबद्दल विचार करत असतात की हा खेळाडू चांगला खेळला, याला पर्याय म्हणून नको. तर 11 खेळाडूंमध्ये याचंही इन्व्हॉल्युशन असो, त्याच्यामुळे आता तर बघूयात की 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाईल का. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा 21. 6 विकेट आतापर्यंत गमावले गेलेत. आता पुन्हा एकदा सूरज चौथे आला ओव्हर नंबर 4 मध्ये. पूर्णपणे ढासलवण्याचं एकमेव कारण सुरुवात झाली सूरज चौथेची खरं तर चांगली, कारण त्याच्यावरमध्ये तब्बल 3 विकेट आल्या होत्या. 2 विकेट भूषणच्या, अनिकेतच्या नावावरती 1 विकेट आणि पुन्हा एकदा आता सूरज चौथे आलाय ओव्हर नंबर 4 मध्ये. धावा 21. राऊंड द विकेट. मागे खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडला डाव्या स्टंपवरतून. खरं तर बॉलला मागे खेळायचं होतं, फाईन लेगला फाईन खेळायचं होतं, पण जी गती होती, जी ॲक्युरसी होती सूरज चौथेची, ती तुम्हाला पाहायला मिळाली. हा टप्पा बघा पडल्यानंतर सर्व विकेट किपरच्या हातामध्ये उजव्या हाताच्या बॅटरसाठी परफेक्टली मिडल स्टंपवरून तो बॉल ट्रॅव्हल झाला. हार्दिक म्हात्रे होते त्या ठिकाणी, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 11 धावा आलेल्या आहेत.
हार्दिक सोडून कोणताही बॅटर खरं तर चांगल्या धावा बनवू शकला नाही, कारण हार्दिक आतापर्यंत 11 या धावसंख्येवरती खेळतोय, जो मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती गेला होता. राऊंड द विकेट. आता ही हाफ ट्रॅकर ऑन साईडला पुल करायचं होतं, परंतु ते जमलं नाही. पुन्हा एकदा हार्दिकला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स बॉल राऊंड द विकेटने विथ द अँगल. टप्पा पडला ऑफस्टंपवरतून, थोडासा वळवण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर तिथे बीट केली लाईन सूरज चौथेची, आणि आतापर्यंत 2 बॉलमध्ये एकही धाव नाहीये. 8 बॉल फेकल्यात खरं तर या इनिंगमध्ये आतापर्यंत सूरजने. 4च धावा खर्च करून 3 विकेट त्याने मिळवल्यात. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा मागे खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडला. आताही विकेट किपरच्या हातामध्ये कॉटबे यांची अपील केली जाते. एक हात वरती होता विकेट किपरचा. विकेट किपरने जशी अपील केली तसे मागचे फिल्डर अपील करू लागले, परंतु तिथे कोणताही अंपायरचा इशारा आला नाही विकेटचा. लागोपाठचा तिसरा डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्टॉपच आहे. 21 धावा, फक्त 21, आणि 6 विकेट गमावल्यात टीम मोठी देसाईनं. राऊंड द विकेट. आता कनेक्शन आहे बॅटचं. ऑन साईडला चाललाय. डीप मिड विकेटला फिल्डर ऑन ड्राईव्हचा फटका. डीप मिड विकेटला फिल्डिंग झाली. बॉलिंग एंडला तर बॉल फेकण्यात आलाय. तिथे अजून एक सिंगलने टीमची धावसंख्या 22. मॅच भरपूर शांत चालली आहे. असं वाटलं की संघ मोठी देसाई बॅटल हे चांगलं रंगेल, परंतु सुरुवातीला जाणारे विकेट कुठेतरी जास्त दबाव टाकत चालत. एखादी विकेट अजून जर पडली ना, मग अजून अंडर प्रेशर जाईल टीम मोठी देसाई. धावा 22. शॉर्ट बॉलचा वापर, स्वतःचा बचाव केला, परंतु प्लेस चांगला आहे. तिथे सिंगल मिळेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरून बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला तुम्ही बघितला. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून पाठवण्यात आलं बॉल ड्रीप. हॅलो, तिथून आपण बघताय सिंगल. टीमची धावसंख्या 23, आणि या ओव्हरमधला हा बॉल असेल शेवटचा. दरम्यान आपण पुन्हा एकदा इन्व्हाइट करूया की इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी योगेश पवार प्रतिष्ठान गावदी उंबारली आणि सतरंगी क्रिकेट संघ हेतुटणे बी, दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉससाठी यायचं. शेवटचा बॉल गतीने टाकण्यात आला. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. या ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावसंख्या तुम्हाला खर्च करत असताना पाहायला मिळाला. ऑल ओव्हर त्याचा खेळ जर आपण पाहिला तर 7 धावा खर्च करत असताना 2 ओव्हरमध्ये 3 विकेट ज्याने मिळवले तो सूरज चौथे राहिला तर इकॉनॉमिकल बॉलर या इनिंग मधला. आणि 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरमध्ये 23 वरती 6 गडी बाद संघ मोठी देसाई. आता फक्त 3च बॉल बाकी आहेत, कारण 3 बॉलचे पेनल्टी ही दोन्ही टीम्सला मिळाली होती. सो आता 3च बॉल असतील. लास्ट ओव्हरमध्ये फक्त 3 बॉल फेकावे लागतील, कारण दोन्ही टीमला 3-3 बॉलची पेनल्टी मिळाली होती. ओम भगत आला शेवटच्या ओव्हरसाठी. धावा झालेल्या 23, गडी गमावलेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त 23 धावा तुम्ही बघतात. आतापर्यंत बॉल बघितलं तर 24 फेकलेले आहेत, परंतु 23 धावाच टीमच्या टोटलमध्ये. ओव्हर द विकेट लांबून खरं तर पंच करायचं होतं, परंतु टप्पा पडल्यानंतर इथे टॉस होणारा बॉल. प्रत्येक बॉलरने उल्लेखनीय कामगिरी केली, कारण या सिच्युएशनमध्ये दबाव मोठी देसाईवरती टाकण्यासाठी मी तर म्हणेन बॉलिंगच कामी आली, कारण आतापर्यंतच्या बॉलिंग युनिटमधल्या प्रत्येक बॉलरने विकेट मिळवली आहे. आणि ओमने तर पहिला चेंडू डॉट टाकला. अजूनही 2 बॉलचा खेळ समाप्त होणं बाकी. फुल टॉस बॉल आता दिशा दिली आहे, परंतु सुंदर बॉल होता, त्याच्यावरती फटका आहे सुंदर. डीप पॉइंटला बॉल चालला बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. संघर्षमय चौकार बघितले. याच्या अगोदर चौकार जर आपण पाहिला तर हार्दिकच्या बॅटमधून आला होता. तोही अशा स्टेजवरती जिथे धाव संख्येची गरज होती संघ मोठी देसाईला, परंतु आता हा चौकार, आणि या चौकाराने थोडासा इम्पॅक्ट पडला. या चौकाराने टीमची धावसंख्या पाहायला मिळते 27. या वेळेला फटका चांगला. ऑफ ड्राईव्हचा टीपमध्ये लॉंग ऑफला फिल्डर. बॉलची अडवणूक झाली आहे. एक सिंगल झाली. कम्प्लीट सेकंडसाठी परतल्यात. नॉन स्ट्रायकिंगवरती फेकी, परंतु 14 बॉलची पार्टनरशिप तुम्ही बघितली, कारण हार्दिक आणि प्रणय हे एकंदरीत 14 बॉल खेळले आणि 14 बॉलमधली त्यांची पार्टनरशिप चांगली राहिली. अशा या 2 धावेने टीमची धावसंख्या
29 धाव बनल्यात आणि 30 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये छोटंसं ठेवण्यात आलेलं आहे. पण बहुतांश वेळा आपण असं बघतो की जेव्हा मोठं टार्गेट असतो तेव्हा मोठ्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी आपण इझिली तो टार्गेट चेस डाऊन करतो, परंतु या बारक्या ज्या धावसंख्या असतात ना, छोट्या धावसंख्या, त्या सामन्यामध्ये आपण चुरस बघत असतो. परंतु बघूयात आता या 30 धावसंख्या रोखण्यासाठी कशी चुरस निर्माण होईल. दरम्यान आपण टॉससाठी इन्व्हिटेशन दिलं होतं उंबारले आणि हेदूटने. सो दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सो आपण करूया टॉस. महेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला आहे. टॉस जिंकला टीम उंबारली. डिसिजन एस फिल्डिंग. सो नेक्स्ट मॅचमध्ये उंबारली संघाने फिल्डिंग चूज केली आहे. सो बॅटिंगसाठी प्रमोट केलं आहे हेदूटने बीला. सो नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला योगेश पवार प्रतिष्ठान गावदी उंबारली आणि त्यांच्या अपोजिट सतरंगी क्रिकेट संघ हेदूटने बी पाहायला मिळेल. सो कुठेही जाऊ नका, त्याही सामन्याचा तुम्ही आनंद घ्या. दरम्यान या सामन्यामध्ये सेकंड इनिंगमध्ये काय घडतंय काय बिघडतंय जाऊया आपण पुन्हा एकदा विनोदजी पाटील सरांकडे आणि ऐकूयात हे खेळाचं दुसरं सत्र. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच भागेश म्हात्रे. स्वागत आहे पुनश्च सर्व लाडके रसिकांचं. स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान व स्वर्गीय राकेश शिलीवन सोनारपडा यांच्या माध्यमातून आपण बघतायत RR चषक. अर्थातच राकेश म्हात्रेला आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली आणि त्याच्याच बरोबर ऋषिकेश केणे यांनाही आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली. त्यामुळे दोघांचंही नाव आर या अक्षराने सुरू होते, त्यामुळे ही RR ट्रॉफी आपण म्हणतोय RR चषक. स्पर्धेचा दुसरा दिवस, अंतिम दिवस, सेलिब्रेशनचा दिवस, निकालाचा दिवस आणि मैदानावरती पहिल्या फेरीतीला चौथा सामना सुरू आहे. जय हनुमान मोठी देसाई वर्सेस श्री गणेश क्रिकेट संघ दिवामध्ये. जय हनुमान मोठी देसाई संघाने प्रथम टॉस जिंकला, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामागचं खरं कारण हेच होतं की प्लेयर त्यांचे अवेलेबल नव्हते आणि बरेचसे खेळाडू आज टीममध्ये नाही आणि त्याचं कुठेतरी तो फटका त्यांना बसलेला आहे. बॅटिंग करत असताना 29 धावा केल्यात आणि दिवा संघाने याचा फायदा घेतला. आज मयूर देवकरला आपण या ठिकाणी बघितलं नाही, सलामीला खरं तर वरुण आणि जितेश आले. त्यानंतर आपण बघितलं सुमितला, पियुष, त्याचबरोबर आकाश आले, तनिष, हार्दिक, प्रणव असे बॅट्समन आपण बघितले आणि त्यामुळे 29 धावा झाल्यात आणि त्यात दोन्ही टीमला 3-3 चेंडूची पॅन्टी लागली. म्हणजे 27 चेंडूंची एक इनिंग आपण बघितली. म्हणजे 4.5 ओव्हर आपण या ठिकाणी बघितलं दोन्ही पहिल्या इनिंगमध्ये आणि इथेही आपल्याला तेच बघायला मिळेल. 27 चेंडू 30 करायचे आहेत. ओपनिंग पेअर दाखल झालेली आहे ती सुमित आणि अनिकेत. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी. पहिलाच बॉल उडवलाय, झेल, काय जबरदस्त टिपलाय. व्हॉट अ ग्रेट कॅच. अफलातून झेल टिपलाय. क्षेत्ररक्षक फार वेगाने आले होते. एक यंगस्टरला आपण बघताय डीप मध्ये अप्रतिम झेल. पहिला फलंदाज बाद होतोय सुमितच्या रूपाने, तो म्हणजे दिवा संघाचा. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत तनिषला पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का दिलाय. नवीन फलंदाज भावेश चेंडू मागे गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतात त्या दरम्यान आपण बघतायत बायच्या रूपाने धाव येते.
टार्गेट 30 धावांचं आहे, पण या 30 धावसंख्येला मोठं बनवण्याचं काम बघूया गोलंदाज करतायत का. काही प्रमुख खेळाडू टीममध्ये आज नाही आहे, त्यामुळे प्रथम टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि 29 धावसंख्येवरती या संघाला रोखलं. त्या दिवा संघाने एक चांगली संधी आहे, पण सुमित बाद झाला आहे. एक छोटीशी पार्टनरशिप जरी इथे झाली तरी मॅच जिंकू शकतात. तनिष ऑन साईड लालक्या हाताने प्लेस करतायत. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. डीपमधून आकाश चांगलं क्षेत्ररक्षण, थ्रोही चांगला येतो, पण 2 धावा तितक्याच वेगाने पूर्ण करतायत आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली ते 3 धावा. 30 करायचे आहेत, म्हणजे आपण जर बघितलं तर या ठिकाणी 6 धावांची आवश्यक गती प्रति ओव्हर मागे. बॉलिंग मार्कवर तनिष, स्ट्रायकिंग एंडला अनिकेत. स्विच हिट करायचं होतं, संपर्क नाही झाला, चेंडू बॅटवर आलाच नाही, गेलाय मागे आणि त्या ठिकाणी अंपायर सांगतायत पुन्हा एकदा बाईचा इशारा अंपायरचा येतोय. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे 4. पहिले षटक प्रगतीपथावरती. आज टीममध्ये संदेशही आपल्याला दिसत नाहीये आणि मागच्या काही स्पर्धांमध्ये आपण अजयलाही बघितलं नाही. अप्रतिम डिलिव्हरी, यावेळेस मात्र आपण बघतोय आता डॉट बॉल. गोलंदाजी चांगली होते. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 4 आणि आतापर्यंत 5 चेंडूमध्ये केवळ 4 धावा दिल्यात, एकही मोठा फटका आला नाही. स्ट्राईकला यावेळेस 22. पुन्हा एकदा या दरम्यान आपण बघतायत बीट केलंय. हलकीशी एज बहुतेक होती तिथे, पण असे झेल पकडणं क्लोज किपिंग करत असताना फार कठीण असतं. या दरम्यान पहिल्या षटकाची समाप्ती आपण बघतो. धावसंख्या धावफलकावरती 4. विजयासाठी 26ची गरज आहे आणि 26 करण्यासाठी चेंडू या ठिकाणी शिल्लक असतील जर आपण बघितलं तर 21 चेंडू, कारण की 3 चेंडू कमी असणार शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 धावा झाल्यात, तर 2 धावा पॅनल्टीच्या लागलेल्या आहेत. का तर पॅनल्टीची लागली होती मोठी दिसे संघाला, टी शर्टची पॅनल्टी, आणि त्यामुळे या 2 धावा त्या पॅनल्टीच्या ॲड केल्या जातील पहिल्या षटकानंतर. धावसंख्या एकूण धावफलकावरती 6. बॉलिंग मार्कवर प्रणय तयार होत आहेत. एकूण धावसंख्या 6 म्हणजे विजयासाठी आता 24 करायचे आणि 24 करण्यासाठी चेंडू त्या ठिकाणी शिल्लक असतील. आपण जर बघितलं तर 21. बॉलिंग मार्कवर प्रणय. फुल टॉस मिस केलाय, मागे गेलाय, त्या ठिकाणी मिसफील्ड झाली आहे. एकदम मिळेल आणि 22च्या रूपाने ही करता 3री धाव आली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2दा आपण 22 बघितली, इथेही 22. याचाच अर्थ विकेट किपरला चेंडू गॅदर करता येत नाही, मागेही खराब फिल्डिंग होते. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 7. यानंतर उंबारले आणि एदुडने मध्ये एक जबरदस्त बॅटल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना तुम्हाला रंगताना दिसेल, त्याची नाणेफेक देखील आपण संपन्न केलेली आहे. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. दोन्ही संघांनी याची नोंद करून घ्यायची आहे. धावसंख्या धावफलकावरती एकूण 7 धावा झालेल्या आहेत. फुल टॉस पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, 6. आणि या षटकाने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली ती म्हणजे 13 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती खराब चेंडू होता, फुल टॉस होता आणि भावेशला अगदी दिलाय बॅटवरती. हा चेंडू पाठवून दिलाय मिड विकेट सीमारेषे बाहेर. षटकार टार्गेट एकूण 30 धावांचं आहे. बॉलिंग मार्कवर प्रणय तयार. प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये संघ मैदानावरती उतरला. त्यामध्ये आपण बघितलं बॅटिंगमध्ये फार चांगली कामगिरी करता आली नाही मोठी दिसे संघाला. बॅटची एज, फलंदाज बाद, भावेश बाद होतोय, दुसरा गडी बाद होतोय.
मैदानावरती श्री गणेश क्रिकेट संघ दिवाचा आणि बघा आणखीन 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. त्याची अनुमान मोठी देसाई संघाला, कारण की 12th मॅन या ठिकाणी नाहीये, त्यामुळे दुसऱ्या ओव्हर नंतर या 2 धावांची पॅनल्टी आपण लावणार आहोत. प्रतिस्पर्धी संघाने तो आक्षेप घेतला होता. ऑलरेडी ड्रेसिंगचा जो नियम आहे त्याचं उल्लंघन झालं, तिथेही 2 धावांची पॅनल्टी लागली. आणि 12th मॅन जे आधी होते पहिल्या इनिंगमध्ये, पण ते नंतर फिल्डिंगला गेले, त्यामुळे 12th मॅन असल्या कारणाने 2 धावांची पॅनल्टी या ठिकाणी लागलेली आहे. तर धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण होईना रे चेंडू मागे, फाईन लेगला फिल्डर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 1-1ने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतायत ती म्हणजे एकूण 14 धावा. यावर नंतर 2 धावा ज्या पॅनल्टी त्या आपण ऍड करणार आहोत. हवे पॉइंटला फिल्डर थोडे मागे होते. 1 धाव या दरम्यान येते. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण चालेल ते 15. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. अखेरचा चेंडू या ठिकाणी आपण बघतायत. बॉलिंग मार्कर पडाय तयार. ऑन साईडला फ्लिक करतायत. क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. वरून फार फार वेगाने आलेत बघा, पण 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत. अशा प्रकारे 2 षटक संपले. धावसंख्या धावफलकावरती 17 आणि या 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करण्यात येतील. आणखीन 2 धावा, त्यामुळे धावसंख्या 19. आता 11 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील एकूण 15 चेंडूत विजयासाठी 11 धावांची गरज आहे. सामना चांगला होईल अशी अपेक्षा होती, पण मोठी देसाई संघाची संपूर्ण टीम तुम्हाला दिसली नाही. खऱ्या अर्थाने आपण बघतायत की जे 12th मॅन होते त्यांनाही मैदानामध्ये जावं लागलं आणि जे काही अतिरिक्त खेळाडू होते त्यांनाही मैदानामध्ये उतरावं लागलं. त्यामुळे बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. जो टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा तो निर्णय त्यांना घ्यावा लागला, तो नाईलाज झाला त्यांचा. पण तिथेही आपण बघितलं जितेश चांगली सुरुवात करू देऊ शकला नाही. वरूनने फार मोठी खेळ साकारली नाही, त्यामुळे 29 धावा करता आल्यात. तर 15 चेंडू शेष आहेत. विजयासाठी धावा हव्यात त्या ठिकाणी 11. जिंकण्यासाठी करंट रन रेट आपण बघताय त्या ठिकाणी 9.50 प्रति ओव्हर मागे. तनिषा बॉल हवे, झेलची शक्यता, झेल झालाय ड्रॉप, गेला सीमा पार चेंडू. धावा मिळतील 4. आणि या दरम्यान या 4 धावा आणखीन आपण बघताय. तर जुनही विजयासाठी आपण बघितलं तर 3 धावांची गरज आहे. आज सामने आपण बघितलं तर 1 साइडेड झालेले जास्तीत जास्त, त्यामुळे थोडीशी निराशा झाली खेळाडूंची. चेंडू मागे येतो. या दरम्यान आपण बघताय 1 धाव. विजयासाठी अजूनही 2 धावांची गरज आहे. लेग बायचा इशारा अंपायर त्या ठिकाणी करत असताना 3रं षटक प्रगतीपथावरती. यानंतर उंबारली वर्सेस हेदुडणे आणि यातून जो विजेता असेल तो फाईट करेल तो टीम दावडीशी. डॉट चेंडू. स्पर्धा आपण बघतायत RR चषक 2026. अत्यंत सुंदर अशी क्रीडा स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा आपण बघताय जी सातत्याने आपण आयोजित करतोय. ऋषिकेश खेणे आणि त्याचबरोबर राकेश म्हात्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. 2 दिवसीय स्पर्धा आणि एक क्रीडांगण ज्याला आपण शर्यतींचं मैदान म्हणतो, जे फार जुनं मैदान आहे. भरपूर एक काळ असा होता की इथे मोठा अड्डा भरायचा आणि त्यानंतर इथे एक मैदान तयार करण्यात आलं जिथे आपण आता
क्रिकेटचा सरावही बघत असतो सोनारपाडा संघाचा आणि ही स्पर्धा देखील इथे आयोजित केली जाते. मिडऑफच्या वरून एक्झिक्यूट करताय, चेंडू लॉंग दिशेने निघालाय आणि गेल्या सीमारेषे बाहेर आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. मैदानावरती श्री गणेश क्रिकेट संघ दिवाने त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर मॅन ऑफ द मॅच सूरज चौधे, 2 षटक 6 धावा आणि त्याचबरोबर 3 विकेट. आणि रोशन म्हणत होते की दिवाच्या 12th मॅनला मॅन ऑफ द मॅच द्या, कारण त्यांनी पॅनल्टी मागून घेतली आहे. असं करता येईल का सूरज? तर सूरजच्या चेहऱ्यावरती स्माईल आपण बघताय. तर मॅन ऑफ द मॅच आपण देऊया सूरज चौथेला, ज्याने 2 षटकात केवळ 6 धावा दिल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली, प्रति ओव्हर मागे केवळ 3 धावा खर्च केल्या आणि 3 विकेटही प्राप्त केल्या. या इथे तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन या दत्ता ठाकूर. दत्ता ठाकूर आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण द्यायचा सूरज चौथेला. अशी ही ट्रॉफी आपण देतोय सूरज चौथीला. 2 षटकात केवळ 6 धावा दिल्यात आणि त्याचबरोबर 3 विकेटही प्राप्त केल्या. आणि दत्ता ठाकूरशी आपण बोलणार आहोत. दत्ता असंही बोलत नाही जेव्हा स्वतः मॅन ऑफ द मॅच असतो, आता काय बोलेन. तर मॅन ऑफ द मॅच सूरज चौथी होते. होळी आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना या ठिकाणी सुरू होतोय. एका बाजूला स्वर्गीय योगेश पवार प्रतिष्ठान गावदेवी उंबारली, दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत सतरंगी क्रिकेट संघ एदुडने सामना तसा सुरू आहे. खेळाच्या पहिल्या सत्रात आपण ऐकणार आहोत भागेश म्हात्रे यांचा आवाज. धन्यवाद.